नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। व्हिडिओ नसाल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला हाईप नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पण नक्की पहा। तर समर आणि स्वानंदीच्या नात्यामध्ये फूट पाडणारे ह्या मल्लिका आणि मंदाकिनीची समर राजवाडे चांगलाच जिरवणार मास। तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर तुम्ही पाहिलेच असेल मित्रांनो की समर आणि स्वानंदीने त्यांची डिनर डेट किती व्यवस्थितरित्या पार पाडली, पण त्याच्यानंतर तुम्ही पाहिलंच की काय झालं। ज्यावेळेस मात्र मल्लिकाला हे सगळं सत्य समजलं त्यावेळेस मात्र मल्लिकाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि मल्लिकाला माहीत असतं की आता हे सगळं स्वानंदीनेच करायला लावलं असेल। आणि ज्यावेळेस मात्र मल्लिकाला आता ह्या सगळ्या गोष्टीचा राग येतो त्यावेळेस मात्र ती मंदाकिनीला कॉल करून सांगते की तुमच्या मुलीचाच हा सगळा पराक्रम होता। त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यामुळे आज तुमची स्वानंदी आणि तो समर दोघंजण अजूनच जास्त जवळ आलेले आहेत। काही जरी झालं तरी त्या दोघांना एकमेकांपासून दूर करण्यासाठी आता मला काही जरी करावं लागले ना तरी ते मी करायला तयार आहे। तर तिकडून मात्र तुम्हाला माहितीच आहे की आता मंदाकिनी देखील म्हणते की माझा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे, त्यासाठी माझी काही मदत लागली तर नक्कीच सांगा। तर पुढे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच पाहायला भेटणार आहे की एकीकडे मात्र ह्या मंदाकिनीचं खरं असली रूप आता सगळ्यांसमोर येणार आहे। कारण की एवढ्या वर्ष तिने नाटकं केली की स्वानंदी खरंच तिची मुलगी आहे, पण ही सगळी तिची नाटकं होती हे आता लवकरच सगळ्यांसमोर बाहेर येणार आहे। दुसरीकडे मात्र तुम्हाला माहितीच आहे की समर आणि स्वानंदीच्या प्रेमाच्या नात्यात असं सहजासहजी कोणी अडथळा आणू शकणार नाही, पण ही मल्लिका खूपच हुशार असते। मल्लिकाला माहीत असते की समर आणि स्वानंदीचं नातं जर तोडायचं असेल ना आपल्याला, तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिली तर स्टेप हीच घ्यायला पाहिजे की काही जरी झालं तरी समर आणि स्वानंदीच्या नात्यामध्ये असं काहीतरी वादळ घेऊन आलं पाहिजे की त्या दोघांना स्वतःहूनच दूर जावं लागलं पाहिजे। तर आता हे आणायचं कसं, यासाठी मात्र आता तुम्हाला माहितीच आहे की सोबत मल्लिका, अंशुमान आणि सोबतच मात्र ही सुष्मिता हे तिघीजण मिळून आता प्लॅनिंग बनवत असतात आणि ह्या तिघांचं एकच टार्गेट असतं की समर स्वानंदीच्या नात्यात फूट पाडणं। पण मित्रांनो आता समर आणि स्वानंदीचं नातं तर प्रेमाचं एवढं घट्ट झालंय की त्यांच्यात फूट पडेलच कशी। तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मंदाकिनी अशा काय काय गोष्टी सांगते स्वानंदीबाबत ह्या मल्लिकाला, त्याच्यानंतर ही मल्लिका म्हणते की अहो मंदाताई तुम्ही किती मोठी मला मदत केली, त्याच्यामुळे आता तर तुम्ही बघाच मी कशा प्रकारे समर आणि स्वानंदीचं नातं तोडते। तर पुढे आता कहाणीतला सगळ्यात मोठा आणि हुकमाचा एक म्हणजे ही सुष्मिता आता समर आणि स्वानंदीच्या नात्यात फूट पाडण्यामध्ये आता यशस्वी ठरताना तुम्हाला पाहायला भेटेल। कारण की हिचं टार्गेट एवढंच असतं की समर आणि स्वानंदीला दूर कसं करायचं हे सगळं मात्र अंशुमान आणि मल्लिका दोघेजण सांगत असतात। पण मित्रांनो ही मल्लिका खूप हुशार असते, कारण की तुम्हाला माहिती आहे की समर आणि स्वानंदीच्या नात्यात फूट पडणार, त्यांच्यात भांडणं होणार, ही कहाणीमध्ये काही ना काहीतरी ट्विस्ट घेऊन येणार। त्याच्यामुळे आता समरचा सगळ्यात अगोदर डाऊट जाणार तो म्हणजे डायरेक्ट मल्लिका काकूवरती। आणि स्वानंदीला तर आधीपासून माहितीच आहे की आमच्या नात्यात काही कोणतं जरी घरात संकट येत असेल तर या सगळ्याला जबाबदार असेल फक्त एकच व्यक्ती, ती म्हणजे फक्त आणि मल्लिका आणि अंशुमान। त्याच्यामुळे तिला पूर्णपणे खात्री असते। पण आता समरला आपल्यावरची संशय येऊ नये म्हणून यामध्ये आता मंदाकिनीला अडकवायचं मात्र मल्लिका ठरवते। कारण की तुम्हाला माहितीच आहे की या मल्लिकाने आत्तापर्यंत 1000 वेळा त्या मंदाकिनीला तोंडाव पाडलं, पण तरी पण ती मंदाकिनी कधी सुधारलेली नाही हे तुम्ही चांगल्या प्रकारे नोटीस केलं असेल। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे कहाणीत सगळ्यात मोठा ट्विस्ट असा येतो की पुढे समर आणि स्वानंदीच्या नात्यात फूट पाडण्यामध्ये ह्या मल्लिकाला यश येतं, पण ही मल्लिका काही जरी झालं तरी मात्र त्यामध्ये तिचं नाव येऊ द्यायचं नाही असं ठरवत असते। तर पुढे मात्र तुम्हाला पाहायला भेटेल की मंदाकिनी आता जाळ्यात कशी फसते, कारण की आपल्या स्वानंदीला तर समजतं की हे सगळं मल्लिका आणि अंशुमानने केलंय, पण मल्लिका सगळं काही समरला सांगते की हे सगळं केलेलं आहे मात्र त्या मंदाकिनीने। मग त्याच्यानंतर काय मित्रांनो, समर राजवाडेचा राग एवढा भयानक आहे तुम्हाला चांगलंच माहीत आहे। त्याच्यानंतर ह्या मंदाकिनीचं आता काही खरं नाही, त्याच्यामुळे समर ह्या मंदाकिनीची कशा प्रकारे जिरवते आणि त्याच्यानंतर मात्र ही मंदाकिनी सगळं काही सत्य समरला कसं सांगते हे सगळं पाहणं खूप रंजक ठरणार आहे। कारण की मंदाकिनी आता सांगणार की हे सगळं मला मल्लिकाने करायला लावलं आणि मल्लिका स्वतःवरती कधी काय येऊ देते का हे पण तुम्ही नीट नोटीस केलं असेल। तर हे सगळं तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे। त्याच्यामुळे इथपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्वानंदी मात्र ह्या मल्लिकाची कशी वाट लावते हे पाहणं बी जरा जास्तच रंजक ठरणार आहे। भेटूया पुढच्या अपडेटमध्ये। व्हिडिओच्या शेवटचं सरप्राईज पाहिलं तर अजिबात पण विसरू नका। तुम्हाला दिसत असेल पिलग्रिमचा ऑइल बॅलन्स जेल फेस वॉश, तर हा फेस वॉश तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर याला खरेदी करायला अजिबात पण विसरू नका आणि तुम्हाला आवडणारे कोणतेही प्रोडक्ट तुम्ही इथून खरेदी करू शकता।